नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप 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 मनापासून स्वागत करते. तर मागच्या मावा केकच्या प्रतिसादानंतर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तो म्हणजे हा मिल्क केक, जो की आपण आपल्या घरातल्या लोण्यापासूनच बनवतो आणि खायला तर इतका मऊसूत कापसासारखा लागतो की तुम्ही जर याला एकदा बनवलं तर नेहमीच बनवून खाल. तर सगळ्यात अगोदर इथं मी तुम्हाला साहित्य दाखवते. त्यासाठी मी अर्धी वाटी इतकं लोणी घेतलं आहे, हे फ्रेश असं लोणी आहे. त्यानंतर अर्धी वाटी इतकीच मिल्क पावडर घेतली आहे, अर्धी वाटी इतकी पिठी साखर आहे, 1 चमचा बेकिंग पावडर, वेलची पूड, 1 वाटी मैदा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, खायचा सोडा अर्धा चमचा इथं घेतला आहे आणि याच वाटीने हे सगळं मेजरमेंट इथं मी मोजून घेतलं आहे. तुम्ही तुमच्या घरातली कुठलीही एक वाटी जी आहे ते या केकसाठी सेट करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला लोणी घ्यायचं आहे आणि हे लोणी आपल्याला व्यवस्थित असं बीट करून घ्यायचं आहे आणि जेवढं आपण याला बीट कराल तेवढं ते तितकंच मऊसूत अशा पद्धतीचं होतं आणि चांगला हात दुखेपर्यंत आपल्याला हे लोणी जे आहे ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून हा केक देखील बघा अगदी मस्त मऊसूत अशा पद्धतीचाच होतो. आणि इथं मी व्यवस्थित असं हे लोणी जे आहे ते व्यवस्थित असं बीट करून घेतलं आहे विस्करच्या मदतीने. तुम्हाला जर इथं बीटर वापरायचा असेल तर तो देखील तुम्ही इथं वापरू शकता. प्रत्येकाकडंच अवेलेबल असतो नसतो, म्हणून मी इथं विस्करचा वापर केला आहे. त्यामध्ये मी पिठी साखर घातली आहे अर्धी वाटी आणि आता हे दोन्ही लोणी आणि पिठी साखर आपल्याला दोन्ही व्यवस्थित असं बीट करून घ्यायचं आहे. या दोघांचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं बीट करून घ्यायचं आहे. तर हे असं मी इथं बीट करून घेतलं आहे. याला मी थोडा वेळ साईडला ठेवून देते आणि आता इथं आपल्याला घ्यायची आहे ही मिल्क पावडर, अर्धी वाटी इतकीच आहे आणि यामध्ये मी अर्धी ते पाऊण वाटी इतकं दूध घेतलं आहे आणि यामध्ये हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिल्क पावडरमध्ये दूध जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला आपण बनवून घेतलेल्या या लोणी आणि साखर या दोन्ही मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजेत आणि हे अशा पद्धतीचं मिक्सचर इथं आपलं तयार होतं. पुन्हा याला आपल्याला थोडंसं साईडला ठेवून द्यायचं आहे आणि इथं आपल्याला सगळ्यात महत्त्वाची कृती करायची आहे, ती म्हणजे बघा इथं मी 1 वाटी इतका मैदा घेतला आहे आणि याला आपल्याला तब्बल 14 ते 15 वेळा व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून बघा तुम्ही जितक्या वेळेला हा मैदा जो आहे तो चाळाल तितक्या वेळेला तेवढा आपला केक जो आहे तो अगदी मस्त मऊ लुसलुशीत अशाच पद्धतीचा होतो. आणि सगळ्यात शेवटी चाळताना मी यामध्ये 1 चमचा इतकी बेकिंग पावडर जी आहे ती यामध्ये चाळूनच घेतली होती आणि हा चाळलेला मैदा प्लस बेकिंग पावडर आपण बनवून घेतलेल्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा वेलची पूड मी यामध्येच घालते आणि खाण्याचा सोडा अर्धा चमचा इथं आपल्याला घालायचा आहे. त्यावरती अगदी 1-2 चमचे दूध घालायचे आहे, जेणेकरून सोडा जो आहे तो ॲक्टिवेट होईल. याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आपलं परफेक्ट असं केकचं बॅटर जे आहे ते अगदीच रेडी आहे आणि लगेच याला आपल्याला अगोदरच सेट केलेल्या केक टीनमध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. वरून मस्त असे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकताय. याला व्यवस्थित असं टॅप करून घेऊयात आणि आपल्याला हा केक एक 25 ते 30 मिनटं व्यवस्थित असं बेक करून घ्यायचं आहे. 25 ते 30 मिनटानंतर तुम्ही केक जो आहे तो पाहूच शकताय. याला रंग जो आहे तो तुम्ही पाहूच शकताय, अगदी सुरेख आला आहे आणि खायला म्हणाल तर अतिशय टेस्टी असा हा केक लागतो. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्याकडे जर ताजं लोणी असेल तर हा केक एकदा नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली तर ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.